या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत, भुवनेश्वरी तिच्या ड्रायव्हरला आवाज देत मोबाईल आणायला सांगते. तर अक्षरा तिला विचारत असते की मॅडम हे काय करताय तुम्ही. तर भुवनेश्वरी म्हणते की मी आता वकिलांना इथे बोलावून घेते आणि सगळी कागदपत्र तयार करते. तुम्हाला जे काही हवं आहे ना ते सगळं आता मी तुमच्या नावावर करणार आहे आणि मग तर तुम्ही घरी यायला तयार व्हाल ना. आणि तसंही सगळं काही तुमच्या नावावर केल्यावर अधिपतींनासुद्धा वाईट वाटणार नाही, कारण शेवटी तुम्हीच त्या घरच्या लक्ष्मी आहात. आणि हे ऐकून अक्षरा वैतागून म्हणते की मॅडम सगळ्यात आधी तर तुम्ही प्लीज हे असं बोलणं ना बंद करा. मला खरंच काही नको आहे, सोनं नाणं जमीन प्रॉपर्टी काहीच नको आहे मला. आणि ते ऐकून भुवनेश्वरी म्हणते की अहो मग नेमकं काय हवं आहे तुम्हाला ते तरी सांगा. पण मग त्यावर अक्षरा काहीच उत्तर देत नाही. तर भुवनेश्वरी म्हणत असते की सुनबाई, तुम्हाला एक बाई म्हणून तरी असं वाटत नाही का की आमचं देखील मोठ्या मालकांसोबत लग्न व्हावं, आमचाही सुखाचा संसार सुरू व्हावा. गुढीपाडव्याच्या दिवशी तर तुम्हीच आम्हाला मंगळसूत्राचं महत्त्व सांगत होता ना. आणि ते ऐकून अक्षराला मग तिचंच बोलणं आठवू लागतं. तर भुवनेश्वरी तिला म्हणत असते की कधी नव्हे ते मोठे मालक आमच्यासोबत लग्न करायला तयार झाले आहेत, पण त्यांची अट आहे की आधी तुम्ही घरी यायला हवं आणि म्हणूनच आम्ही तुम्हाला घरी घेऊन जायचं ठरवलं आहे. पण जर आता तुम्ही घरी येण्यासाठीच नकार दिला तर मग आमचं हे सुखी संसाराचं स्वप्नसुद्धा कधीच पूर्ण होणार नाही. आणि ते ऐकून अक्षरा भुवनेश्वरीकडे पाहतच राहते. आणि मग भुवनेश्वरी पुन्हा तिला म्हणते की सांगा ना सुनबाई, काय करायला हवं आम्ही. हवं तर आम्ही तुमच्या पाया पडतो, हात जोडून तुमची माफी मागतो, मग तर तुम्ही घरी याल ना. आणि मग त्यानंतर भुवनेश्वरी सरळ अक्षराच्या पाया पडायलाच खाली वागते. पण अक्षरा पटकन तिला थांबवते आणि ती भुवनेश्वरीकडे पाहतच राहते. दुसरीकडे अक्षराची आई अस्वस्थपणे फेऱ्या मारत असते आणि मनाशी म्हणत असते की मी उगाच अक्षराला एकटीला तिथे पाठवलं, मी तिच्यासोबत जायला हवं होतं का. पण मग तिला असंही वाटतं की जर मी अक्षरासोबत गेले असते तर भुवनेश्वरी मॅडम तिच्याशी मनमोकळेपणाने बोलल्या नसता. मात्र तिला मग इराचं बोलणं आठवू लागतं की भुवनेश्वरी मॅडमने अक्षराला मारायची धमकी दिली, त्यामुळे ती अजूनच घाबरते आणि मग अक्षराच्या बाबांना फोन करून त्यांना घरी बोलावून घेते. दुसरीकडे अधिपतीचं आणि ओंकारचं बोलणं सुरू असतं. अधिपती म्हणत असतो की भावा मला खरंच भीती वाटते रे. तर ओंकार म्हणतो की अरे भावा तू का काळजी करतोय, त्या दोघी बोलतील एकमेकींशी नीट. तर अधिपती म्हणत असतो की हो तेवढ्या समजूतदार आहेत त्या दोघी, पण कसं आहे ना, आमच्या आईसाहेबांना त्या चारुहास सूर्यवंशीसोबत लग्न करायचे आणि त्यासाठी त्या वाटेल ते करतील. आणि मास्तरीणबाईंना काही करून शाळा बंद होऊ द्यायची नाही आहे, त्यासाठी त्या वाटेल ते करतील. फक्त सगळं ना व्यवस्थित व्हायला हवं. आणि त्यावर ओंकार म्हणतो की तू नको काळजी करू. आणि वहिनीना त्यांचा मुद्दा एकदम बरोबर समोरच्याला पटवून देतात, त्यामुळे भुवनेश्वरी मॅडम घेतील त्यांचं ऐकून. आणि त्यावर अधिपती म्हणतो की हो मलासुद्धा असंच वाटते आणि आईसाहेबांचं सुद्धा अगदी असंच आहे. जर समोरच्या व्यक्तीने त्याचा मुद्दा आईसाहेबांना व्यवस्थितपणे पटवून दिला ना, ते म्हणतात ना लॉजिकली की काय, तर मग आईसाहेबसुद्धा विचार करतात आणि जर त्यांना त्या व्यक्तीचा मुद्दा पटला तर मग त्यानुसार निर्णयसुद्धा घेतात. आणि ते ऐकून ओंकार म्हणतो की मग भावा तू नको काळजी करू, सगळं होईल ठीक. आणि त्यावर मग अधिपतीही हो म्हणत देवीकडे प्रार्थना करू लागतो. दुसरीकडे अक्षराचे बाबा घरी आलेले असतात. आई त्यांना सांगते की भुवनेश्वरी मॅडमचा फोन आला होता, त्यामुळे अक्षरा त्यांना भेटण्यासाठी गेली. त्यामुळे तिचे बाबा चिडूनच म्हणतात की अगं तू अक्षराला एकटीला का पाठवलं, आणि मुळात मला कळत नाही आहे की ती बाई आपल्या अक्षराचा पिच्छा का सोडत नाही आहे. आधी तिने त्या दुर्गेश्वरीला इथे पाठवलं, मग आजींना पाठवलं आणि आता तर काय अक्षराला बाहेर भेटायला बोलावले. नेमकं काय सुरू आहे तिचं काय माहिती. आणि मग ते विद्याला देखील विचारतात की तू का नाही गेली अक्षरासोबत. तर विद्या म्हणजेच अक्षराची आई म्हणत असते की मी जाणार होते, पण अक्षराच म्हटली की आई तू नको येऊ, आणि त्यामुळे मला तिच्यासोबत नाही जाता आलं. तर बाबा म्हणत असतात की जर त्या बाईने आपल्या पोरीला काही केलं ना तर मग मी तिला सोडणार नाही. आता येऊ दे अक्षराला घरी, मी तिला बजावून सांगतो की पुन्हा असं एकटं त्या बाईला भेटायला जायचं नाही.
आणि त्यावर आईसुद्धा हो म्हणते आणि देवीकडे अक्षरासाठी प्रार्थना करू लागते. दुसरीकडे अक्षरा भुवनेश्वरीला म्हणत असते की मॅडम हे काय करत होता तुम्ही? हे बघा, मला कधीच असं वाटणार नाही की तुम्ही माझ्या पाया पडावं, माझ्यासमोर गुडघ्यावर यावं, कारण तुम्ही माझ्यापेक्षा वयाने, अनुभवाने, मानाने मोठे आहात आणि मुळात माझी ना अशी वृत्तीच नाही आहे, मला कधीच तुमचा अपमान करायचा नव्हता. आणि हे ऐकून भुवनेश्वरी विचारते की मग सांगा तुम्हाला काय हवं आहे? तर अक्षरा म्हणत असते की मॅडम माझ्या काही मागण्या आहेत आणि जर त्या मागण्या पूर्ण होणार असतील ना तर मग मी सुद्धा घरी येईल. तर भुवनेश्वरी विचारते की मग आम्ही तेच तर म्हणतोय, काय मागण्या आहेत तुमच्या? आणि त्यावर अक्षरा म्हणते माझी पहिली मागणी तर ही आहे की काही करून शाळा बंद होता कामा नये. तुम्ही शाळेला जी नोटीस पाठवली आहे ना ती नोटीस पाठीमागे घ्या. जर तुम्ही तुमचा हा निर्णय बदलला ना तर मग मी तुम्हाला माझ्या पुढच्या मागण्यासुद्धा सांगेल. आणि हे ऐकून भुवनेश्वरी म्हणते की हे बघा सुनबाई, आम्ही शाळेला नोटीस पाठवली आहे, आता आम्ही ती नोटीस पाठीमागे घेऊ शकत नाही. आणि मला कळतच नाही आहे तुम्ही आपल्या घरचा प्रश्न आणि त्या शाळेचा प्रश्न एकत्र का करताय? तुम्ही आधी आपल्या घराबद्दल, तुमच्या संसाराबद्दल बोला, त्याबद्दलच्या मागण्या सांगा. पण अक्षरा म्हणते की नाही मॅडम, माझी पहिली आणि मुख्य मागणी हीच आहे, तुम्ही शाळा बंद करायचा निर्णय मागे घ्या तरच मी घरी येईल. पण भुवनेश्वरी म्हणते की नाही सुनबाई, आम्ही आता हा निर्णय पाठीमागे नाही घेऊ शकत, आम्ही आज ना उद्या ती शाळा बंद करणारच. आणि हे ऐकून अक्षरा म्हणते की ठीक आहे, मग माझासुद्धा निर्णय झाला आहे, मी घरी परत येणार नाही. दुसरीकडे आजीसुद्धा अस्वस्थच असतात. अक्षरामध्ये आणि भुवनेश्वरीमध्ये नेमकं काय बोलणं होत असेल याचाच त्या विचार करत असतात. तितक्यात ती दुर्गी त्या ठिकाणी येते. तर आजी तिला म्हणतात की मला काळजी वाटते गं, म्हणजे सुनबाई भुवीसोबत नीट बोलेल ना आणि भुवीसुद्धा शांतपणे तिचं म्हणणं ऐकून घेईल ना. तर दुर्गी म्हणत असते की आत्या तुला खरं सांगू का, मला नाही वाटत ती सुनबाई आपल्या ताईसोबत नीट बोलेल म्हणून. अगं आपण दोघी तिला आणायला तिच्या घरी गेलो होतो पण तिने ऐकला का आपलं? नाही ना. आणि काय तर म्हणे तिला ती शाळा हवी आहे. मला कळतच नाही आहे, घरी यायचं सोडून तिचा जीव त्या शाळेत का अडकलाय काय माहिती. मला तर आता असंच वाटते ती ताईलासुद्धा नाहीच म्हणणार आणि ताईला रिकाम्या हातानेच घरी यावं लागणार. पण हे ऐकून आजी दुर्गीवरच चिडतात. दुसरीकडे अक्षरा रागारागात जाण्यासाठी निघते, पण मग भुवनेश्वरी तिला थांबवते आणि म्हणते की हे बघा सुनबाई, समजा आम्ही शाळा बंद करायचा निर्णय पाठीमागे घेतला तर मग तुम्ही काय कराल? तुम्ही आपल्या घरी परत याल का? आमच्या लग्नाला विरोध तर नाही ना करणार? आणि त्यावेळी अक्षरा म्हणते की मॅडम, जर तुम्ही शाळा बंद करायचा निर्णय मागे घेतला ना तर मग मी नक्कीच आपल्या घरी परत येईल आणि तुमच्या लग्नालाही विरोध नाही करणार. आणि त्यावर भुवनेश्वरी विचारते पण काय खात्री आहे? आणि त्यावर अक्षरा म्हणते की मी तुम्हाला शब्द देईल आणि मी दिलेला शब्दच हीच माझी खात्री असते. आणि हे ऐकून भुवनेश्वरी म्हणते की ठीक आहे, मग केली आम्ही तुमची मागणी मान्य, आम्ही नाही शाळा बंद करणार. आणि हे ऐकून अक्षराचा आनंद तर अगदी गगनात मावेनासाच होतो. मग भुवनेश्वरी तिला विचारते की आता तुम्ही तुमची पुढची मागणी सांगा. आणि त्यावर अक्षरा म्हणते की ठीक आहे मॅडम, माझी दुसरी मागणी अशी आहे की तुम्ही फुलपगारे सरांची माफी मागायची, कारण तुम्ही शाळा बंद करायचा जो निर्णय घेतला होता ना त्याचा त्या सरांना खूप त्रास झाला आहे. आम्हाला त्यांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करावं लागलं. अहो, त्या सरांनी आजपर्यंत आपल्या शाळेसाठी काय काय केलं आहे, पण तुम्ही मात्र त्यांचा अपमान केला, त्यामुळे तुम्हाला त्यांची माफी मागावी लागेल. आणि हे ऐकून भुवनेश्वरी आधी तर चिडते, पण मग म्हणते की ठीक आहे, फुलपगार यांची माफीच मागायची आहे ना, मग मागतो आम्ही त्यांची माफी. आणि हे ऐकून अक्षरा तिच्याकडे पाहतच राहते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.